पायी पायी येणार मी येणार तुझ्या भेटीला। भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला, भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला। बोललो होतो तुम्हाला दुपारी आपल्या सर्व ट्रॅव्हल्स येणार आहेत साई भजन मंडळाच्या, आणि ते बघा आले आहेत लाईनीत। 13 ट्रॅव्हल्स आहेत टोटल, अर्धे इथे पार्किंग आहेत आणि 5-6 आतमध्ये सुद्धा। साईमय सकाळ मित्रांनो, नमस्कार। मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या डे 2च्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत करतो। शिर्डी सिरीज डे 2, आणि आपण आलेलो आहे फायनली एक टमटमनी झगडे फाटा म्हणजे सावळीवीर फाटा असं बोललं जातं तिथे, आणि तिथे पोहोचलो। आणि आपणच सावळीवीर फाट्याला आपले श्री साई भजन सांस्कृतिक मंडळाचे 2 मोठे असे ट्रक दिसत आहेत बघा। आणि आता आपण चाललोय पुढे, पालखी अजून 1-1.5 किलोमीटर लांब आहे, तर आपण इथून चालत जाणार पुढे आणि मग पालखीसोबत रिटर्न मंदिरापर्यंत। तर बोला ओम साईराम। तर मित्रांनो फायनली पोहोचलो आपल्या पालखीच्या नाश्त्याच्या हॉल जवळ, आणि पालखी आलेली, बाकीचे सर्व आपले साई भक्त येत आहेत। आणि ओम साईराम। साईमय सकाळ फायनली 30 डिसेंबर, आणि आज पालखी शिर्डीला पोहोचेल आपली। शिर्डी तुझी साईनाथा मनाला भुलवते, शिर्डी तुझी साईनाथा मनाला भुलवते। पालखी घेऊन तुझी खांद्यावरी, पालखी घेऊन तुझी खांद्यावरी, वाऱ्यावर डोलते। नाश्त्याची सोय बघता आपल्या पालखीला, मेदू वडे, हा, आणि काका पण आहेत बघा, फेमस सिंगर ऑफ साई भजन। तोच बोलला मला आता कानात। झाली सुरुवात, आणि आपलाच भाऊ म्हणजे गणेश, आणि माझ्या आजीनी पण याचाच फोन करून सांगितलं होतं स्पेशली गणेश व्लॉग बनवते आणि तुझं नाव घेतले। त्यांनी पहिल्याच दिवशी आजीनी फोन केला, कर्जतवरनं माझी आजी बघत असते। थँक्यू गणेश, तुझे व्लॉग खूप फेमस होऊ देत असेच। आणि बघा गणेश भेटला आपल्याला आल्याच, आणि नाश्ता करतोय आपला भाऊ। आणि बाकीची मंडळी कुठे आहेत आपली? मंडळी मागे येत आहेत। अच्छा, ओके ओके, पुढे आलो कारण की भजन आहे आता। हां, आता भजन होईल, बरोबर। पुढे आलो। हां ठीक आहे, मग तू आता ढोलकी वगैरे वाजवणार ना? वेदांगला पण सपोर्ट करत राहा असाच, हां, या 7 दिवसात केलाय, तर भावाचे ब्लॉग पण येत आहेत। अच्छा, आणि तुम्ही पण गणेशला आपल्या सबस्क्राईब करा। गणेशचा यूट्यूब ID आहे म्युझिशियन गणेश, बरोबर ना? हां, आणि बघताय मस्त साई भक्त आपले नाश्ता करतात सर्व इथे, आणि इथे पालखी पण आहे बघा मंदिरात। मारुतीचं मंदिर आहे, मारुती मंदिर आहे की दत्त मंदिर आहे? दत्त मंदिर आहे, सॉरी, दत्त मंदिरात आपली पालखी थांबली आहे। आणि आता इथे थोड्याच वेळात भजन वगैरे होईल, मग आता पालखी थोड्या वेळाने आपल्या साई निवाऱ्याकडे प्रस्थान होईल। साई साई ही माती जणू बोलू लागली, साई साई ही माती।
भजन वगैरे झाले आणि फायनली डीजेचा आवाज आलाय आणि आपले पालखी आता थोड्याच वेळात निघेल इथून हॉल्टवरनं. फायनली लास्ट आपला शिर्डी मंदिराकडे आता प्रस्थान होईल पालखी. सर्वच पोरं एकदम खुश आहेत. आपले साई भक्त आहेत, सर्व आपले साई पदयात्री आहेत, सर्वच खुश आहेत एकदम. आणि आपल्या भांडूपची मानाची पालखी थोड्याच वेळात इथून मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. शिर्डी तुझी साईनाथा मनाला भुलवते. शिर्डी तुझी साईनाथा मनाला भुलवते. पालखी घेऊन तुझी खांद्यावरी, पालखी घेऊन तुझी खांद्यावरी वाऱ्यावर डोलते. त्यात मूर्ती साईंची कशी झोक्यात झोलते. त्यात मूर्ती साईंची कशी झोक्यात झुलते. फायनली आपली पालखी हॉल्ट पासून प्रस्थान झाली आता मंदिराच्या दिशेने आणि थोड्याच वेळात 12:30 वाजता आपली पालखी साई निवाराजवळ पोहोचेल आणि संध्याकाळी एकदम थाटात निघेल मंदिराचं दर्शन घ्या. जर समोर दिसत असेल उन्हामुळे तर थोडं शक्यता कमी आहे, पण बघा जर तुम्ही बघत असाल मस्त डीजे समोर चालले आणि पालखी त्याच्या मागोमाग चालते. आपल्याच क्रिकेटपट्टू म्हणजे आपला मयूर भाऊ आपल्या चाळीत आपल्यासोबत खेळत असतो नेहमी आणि तो यावर्षी गेल्या वर्षीपासून चालू केलं ना पालखीला चालायला. दुसरा वर्ष. हा त्याचा दुसरा वर्ष. कसं वाटतंय दरवर्षी आता तू पालखीला जॉईन होते हळूहळू, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. हा आमचा ग्रुप आहे मयुरेश कदम आणि पाटील त्याचे सर्व मित्र परिवार आहेत बघा. परिवार आहे आम्ही सगळे आणि सगळे भांडूपचे आहेत ना. सगळे भांडूप सगळे भांडूप नवजीवन आमचे दादा आहेत. हा तर आपला गाववाला आहे, गाववाला आहे माणूस. तेव्हा कोकण आपलं असा दादा गाव कोणतं? नांदगाव. नांदगाव कणकवली. आणि तिथून थोडा पुढे आपला देवगड. हा देवगडचा पण आहे. आपल्या देवगडच्या राजा युट्यूब चॅनलवर मग नक्की व्हिडिओ बघा सगळ्यांनी. हा आणि मित्र आपला सर्व मित्र परिवार चालतात बघा. ओम साईराम. ओम साईराम. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. आणि चालून चालून जमायला नाही होत ना आपल्या पालखीमध्ये. बरोबर घेऊन. हा आणि हर्षद दादा पण आहे बघताय. सर्व फेमस भांडूप मध्ये तर सर्वात फेमस आहे आपला हर्षद दादा. चला भेटू आता. भेटूया. ओम साईराम. चाले पाऊले तुझी रवाट, नाम गजर साई मुखात. झालो धन्य आलं ध्यानात, सार सुखत साई नामात. दिन दुबळांचा तो बाली, आम्हा संकटातून तारी. माझी दुःख सारी निवारी, तो शिर्डीचा कैवारी. जय घोष करुणी साईराम दुनिया डोलते. जय घोष करुणी साईराम दुनिया डोलते. पालखी घेऊन तुझी खांद्यावरी, पालखी घेऊन तुझी खांद्यावरी वाऱ्यावर डोलते. पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला. पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला. पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला. पायी चालली पालखी साईनाथाच्या भेटीला.
साईच्या पालखीला पाहण्या जनसागर जमला देवी बाराच्या शुभ मुहूर्ताला साईराम निघाले हो शिर्डीला भांडुपच्या गाव देवीला वंदून निघाले पदयात्रेला भांडुपच्या गाव देवीला वंदून निघाले पदयात्रेला पायी चालली पालखी साईनाथांच्या भेटीला पायी चालली पालखी साईनाथांच्या भेटीला तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण आलो आहे शिर्डीत आणि आपल्या अजून साई भजनच्या ज्या गाड्या आहेत म्हणजे जे टेम्पो आहेत ट्रक आहेत ते इथे आपला रथ आहे आणि इथे बघता आपला रथ आहे आणि इथे डी जेसुद्धा आला आहे. तर आपण डी जेमधनंच आज व्हिडिओ काढला सर्व आणि बघा गाड्या येतात अजून पण बस यायच्या बाकीत अजून लक्झऱ्या भांडूपवरनं ज्या निघाल्या आहेत असतील तरी 7, 8, 9, 10 ज्या काय बस असतील ते तुम्हाला दिसेलच नंतर. पण आता बस वगैरे यायच्या बाकी आहेत फक्त पालखीवाल्यांच्या गाड्या आहेत म्हणजे जे बॅग वगैरे असतात सामानाचं लगेज जास्त त्या गाड्या तुम्हाला बघायला मिळते. मित्रांनो सर्व गाड्या आता मी तुम्हाला दाखवून आलो पालखीमध्ये आणि आता इथे पुढे आपली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी साई धर्मशाला या पालखी निवारा इथे आलेली आहे आणि आता इथेच बाबांची आरती होईल पहिली आणि त्यानंतर बाबांचा महाप्रसाद आयोजित केला जातो इथे साई भजन मंडळाकडनं सो तो असणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी सर्व मुलं आता थोडे आराम करतील आणि फ्रेश वगैरे होऊन एक आंघोळ वगैरे करून इथेच आपली रांगोळी वगैरे मोठी तुम्हाला पाहायला मिळणार. त्यानंतर आपण निघणार आणि इथे अक्षत शेठ ओम साईराम भावा कसा वाटते जय. अरे जय पण आहे आपल्यासोबत. जर मित्रांनो जयची व्हिडिओ टाकली होती आणि खूप फेमससुद्धा झाली आहे ती व्हिडिओ इंस्टावरती. हां आपले जयेश पाटोळे आलेले आहेत चालून चालून थकून अजून नाही टाकलं अजून 2 दिवस चालू. चला आता आपण बाबांच्या आरतीला जाऊया तिथे आरतीला जाऊ आणि मग त्यानंतर आणि आपले पप्पा मम्मी पण येतात बघा समोरून. आरती घेऊन नंतर महाप्रसादाला जाऊया. मम्मी भारी दिसतेस तू आज पण आणि थोडं असे ऊन आहे ना थोडे असे आणि पप्पा मम्मी पण आलेत बघा पालखीसाठीच दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी. कसं वाटतं आम्ही पालखी आली आहे फायनली शिर्डीमध्ये. अजून बस यायच्या बाकी आहेत बस थोड्या लेट निघाल्या आहेत. हां चालेल चालेल आणि आता आरतीला जाऊया ना आपण बाबांच्या आणि त्यानंतर महाप्रसाद. हां चालेल 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 मस्त दिसतात परत एकदा सांगतो. हां आणि पप्पा गावावरनं आलेत डायरेक्ट. हां साईलाच पालखी मिळाली नाही म्हणजे त्याला यायला मिळालं नाही त्याचा पेपर आहे त्याच्यामुळे जरा नाराज झालाय. हां चालेल चालेल चला जाऊया आता आरती. आणि मित्रांनो बस यायला सुरुवात झाली आपल्या शिर्डीमध्ये आणि 13 बस आहेत टोटल. आत्तापर्यंत 5-6 बस आल्या आहेत आणि बाकीच्या पण येतात हळूहळू.
आणि अम्मू सिंग भेटलाय फायनली. इसको पहचाना आपली जेव्हा पालखी निघाली होती तेव्हा पहिला व्लॉग आपण त्याच्यासोबत होतो, म्हणजे त्याच्या व्लॉगमध्ये होतो मी. पण आज शेवटचा दिवस आहे पालखीचा आणि आज त्याला आपल्या व्लॉगमध्ये घेतो. त्याचा यूट्यूब चॅनलचं नाव काय मित्रा? भांडुपकर #नितेश. भांडुपकर #नितेश. आणि तू आता सकाळी आलास ना बसनी? हो. किती वाजता निघाली तरी बस भांडुपवरना? इथून 7 वाजता निघाली. मी 5:30 वाजता घरातून निघालेलो होतो. अच्छा, तू राहायला कुठे? भांडुपमध्ये. भांडुपमध्ये रमाबाई नगर. अच्छा, रमाबाईवरनं आपला मित्र आहे बघा. आणि आपले पण व्हिडिओज तर सगळे आवडीने बघत असतो है ना. आणि देवगडच्या राजाला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. हा, आणि भावाला पण तुम्ही सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. 3 मिलियन लवकर होऊ दे आणि त्याचे प्ले बटन लवकर येऊ आणि डायमंडला पण पोहोचो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ओम साईराम सगळ्यांना. ओम साईराम. चला भेटू आता संध्याकाळी. चल. बोललो होतो तुम्हाला दुपारी आपल्या सर्व ट्रॅव्हल्स येणार आहेत साई भजन मंडळाच्या. आणि ते बघा आले आहेत लाईनीत. 13 ट्रॅव्हल्स आहेत टोटल. हे अर्धे इथे पार्किंग आहेत आणि 5-6 आतमध्ये सुद्धा आहेत. सो बघा एवढा ट्रॅव्हल्स येतात आपल्या भांडुपमधनं दरवर्षी आपल्या श्री साई भजन सांस्कृतिक मंडळाच्या पालखीनिमित्त. आणि संध्याकाळी आता महा असणार आहे आणि आता संध्याकाळी मस्त महामिरवणूक असणार आहे. तर ती पण मी आता लगेच घरी जातो जरा, म्हणजे आपल्या द्वारावतीमध्ये रूम आहे तुम्हाला तर माहिती आहे. सो आता इथे आपण पालखी निवाराला आलेलो आणि आता इथून लगेच द्वारावतीला जाऊ. आपल्या कॅमेरा म्हणजे गॅजेट्स आहेत आपले मोबाईल कॅमेरा सर्व चार्ज करू आणि मग संध्याकाळी मिरवणुकीसाठी येऊ बाबांच्या. तर साईमय संध्याकाळ मित्रांनो. आणि आपण दुपारी तुम्ही बघितलं असेल की द्वारावतीमध्ये आपण रूम घेतला, जसं मी तुम्हाला बोललो. आपण संध्याकाळी येऊ आणि आता निघालो आहे फायनली बाबांच्या दर्शनाला आणि वर्षाच्या अखेरीस बाबांचं दर्शन घ्यायला. आणि आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला पण आपण जाणार परत एकदा दर्शन घ्यायला सकाळी 4 वाजता काकड आरतीसाठी. सो ते ब्लॉग तर शूट नाही करू शकत कारण कसं आहे मंदिरामध्ये अलाउड नाही कॅमेरा वगैरे यूज करणं. सो त्यासाठी आत्ताचा ब्लॉग शूट करतो आहे. म्हणजे कसं आपली पालखी चालली आहे, पालखी निवारात आहे साई मंदिर. सो ते तुम्हाला दाखवता येईल मला. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सोडून सर्व नाती बाळगोपाळांच्या साथी घेऊन पालखी खांद्यावरी साई नामुखी. घेऊन पालखी खांद्यावरी साई नामुखी. साई भक्तीची ओढ लाविली श्री साई भजनची पालखी. 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 साई पालखीचा सोळा रंगला साई भजन मंडळाचा. साई पालखीचा सोळा रंगला साई भजन मंडळाचा. आला आला सण आज आनंदाचा. आला आला सण आज आनंदाचा. आमच्या भांडुपकरांचा
सोहळा रंगला साई भजन मंडळाचा साई पालखीचा सोहळा रंगला साई भजन मंडळाचा युवांच्या मनात भरले आमचे दैवत साई बाबा तुझ्या नावानं जत्रा भरते पायी येतो शिर्डी बाबा युवांच्या मनात भरले आमचे दैवत साई बाबा तुझ्या नावानं जत्रा भरते पायी येतो शिर्डी बाबा तुझ्या भेटीची आस लागे मनाला ध्यास तुझ्या भेटीची आस लागे मनाला ध्यास काही छंद हा जीवनाचा साई पालखीचा सोहळा रंगला साई भजन मंडळाचा साई पालखीचा सोहळा रंगला साई भजन मंडळाचा तुझ्या दर्शनाला येतो साई भक्त हा आवडीनं नाम सदा ओठात साई साई घेतो या गोडीनं तुझ्या दर्शनाला येतो साई भक्त हा आवडीनं नाम झालो दंगमी पाहुनिया साईला झालो दंगमी पाहुनिया साईला कडुलिंबाला आला कसा गोड पाला कडुलिंबाला आला कसा सदा ओठात साई साई घेतो या गोडीनं तुझी राहू दे नजर भक्तावर सत्वर राहू दे नजर भक्तावर सत्वर पाठीला खांबचा साई पालखीचा सोहळा रंगला साई भजन मंडळाचा साई पालखीचा सोहळा रंगला साई भजन मंडळाचा भाई सुर्वेंच्या कृपेने जमतो फक्त भांडुपचा परिवार घेऊन निशाणी झेंडा करण भक्त येते वारंवार भाई सुर्वेंच्या कृपेने जमतो फक्त भांडुपचा परिवार घेऊन निशाणी झेंडा मित्रांनो फायनली मंदिर आलंय आणि आता आपली पहिली पालखी खंडोबा मंदिरात जाईल आणि त्यानंतर आपल्या बाबांच्या मंदिरात येईल. तर चला मग आता पप्पा मम्मी पण येत आहेत बोलले. पप्पा मम्मींना भेटूया. बॅग वगैरे कॅमेरा आहे सो घरीच ठेवून येईन मी लगेच. द्वारावती आपलं जवळच आहे मंदिरापासून सो घरीच ठेवेन आणि मग लगेच आपण निघू दर्शनासाठी. आणि आपले सर्वच भाव मित्र आलेले आहेत त्यांच्यासोबत आज दर्शन घ्यायला जी मजा असते ना वर्षातून एकदाच ही मजा मिळते. बाबांचं दर्शन मित्रांसोबत घ्यायला खूप पुण्य लागतं मित्रांनो असं पालखीसोबत यायला दरवर्षी. आणि बाबा त्यांनाच बोलवतात शिर्डी वही आते जिने बाबा बोलाते. तर मित्रांनो जसं मी तुम्हाला काल बोललो होतो आपलं वर्षाचं अखेरी साईबाबांसोबत असतं आणि नवीन वर्षाची सुरुवात पण साईबाबांसोबत होती. सो आज आपण पालखीसोबत दर्शन घेतलं ना मम्मी मंदिरात फायनली. आणि 30 डिसेंबर आहे आज. 30 डिसेंबरला आपल्या पालखीसोबत आपण भांडूपच्या पालखीसोबत स्पेशली दर्शन घेऊन आलो मंदिरातून जस्ट. आणि आता जेवून वगैरे आलो आहे 10:30 वाजले आहेत. आणि इथे द्वारावती जिथे आपण रूम बुक केला आहे साई संस्थांमध्ये सो तिथेच आता रांगोळी वगैरे काढली आहे. रांगोळी काढली एकदम मस्त. आणि हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाची रांगोळी तुम्हाला दाखवते बघ. वाटते किती सुंदर रांगोळी काढली 2025 मस्त. खूप छान वाटतं ना आम्ही संस्थेमध्ये राहिला.